हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी आहे वैदेही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. तर आज आहे आमच्या कॉलेजचा लास्ट डे इंजिनिअरिंगचा. तर मी ब्लॉग करणार आहे बिकॉज हे मेमोरीज खूप महत्त्वाचे आहेत लाईफमधले आणि 4 वर्ष कसं गेलं समजलं पण नाही. तर ॲक्च्युली आता मला खूप लेट झाला आहे. तर मी तर पटकन जाताना आमचं प्रेझेंटेशन आहे फायनल इयर प्रोजेक्टचं. तर थोडे क्लिप्स काढते मी तुझ्यासोबत शेअर करते. तुम्ही हा ब्लॉग असंच कंटिन्यू करा.
नागेश कसं काय मांडलेलं आहे याला? बाबू तिला पण देखील का वैदे वरचं तसंच उघडं नव्हते म्हणजे केस काढू नको त्याला. इथं बघ की. ए ऐका, इंजिनिअरिंग लाईफ मध्ये आपण आतापर्यंत काय काय एन्जॉय केलं सगळं सांगा. स्टोरी आपली जर्नी, आपण फ्रेंड्स कसं झालो सगळं पूर्ण. सेकंड इयरला असताना मायक्रो प्रोसेसरचं लेक्चर होतं. आम्ही लास्ट 5 मिनिट असताना लेक्चरला अटेंड करत होतो आणि मेनली मिथुन पाटील सरांच्या लेक्चरला आम्ही लास्ट नागेश झोपत होता आणि कॅन्टीनला आम्ही जेवायला जात होतो. लास्ट 5 मिनिट्स असताना क्लासमध्ये येत होतो. कॉमन लेक्चर बंक. राईट. आणि खूप काही काय केलं पण कुणापर्यंत जाऊ दिलं नाही. हा राईट. नागेश तुला काय म्हणायचंय? काय नाही, तू लेक्चरला नुसतं झोपत होता. दीपक. आराम. आणि टीचर्स लोकांना मनवण्यासाठी खास अक्कलकोटवरून प्रसाद येत होता. अजून संजू तू काय काय एन्जॉय केली इंजिनिअरिंग लाईफ मध्ये? अनवही वर्ल्ड्स. ए दीपक तुला काय वाटतं सांग. तू इंजिनिअरिंग लाईफ मध्ये काय काय एन्जॉय केलं ते सांग. खावण्यात एवढी मज्जा येत होती ना. M2 #M2. गरिबांची मजा घेतली जाते फक्त. गरिबांचं घर जळतं. ग्रुप नागेश माळे होता. वडापाव सगळे वडापाव खायला addict झालो आणि रोज कॅन्टीनला नागेश घेऊन जात होता. पार्टी कोण देत होतं? एकदा तर आपण कसं केलो दीपक आणि दीपक आणि नागेश. नागेश सोडली ती फक्त चटणी पडली. आणि प्लस आपल्या ते ह्याचे ऑर्कॅथॉनचे आपण दिवस रात्र बसून केलो Project, ते सगळ्यात भारी होतं डेकोरेशन. बाबू किती नाही ग. चलो चन्ना मेरिया.